इस बात से वाकिफ हैं कि हिंदुस्तान के अंदर स्टॉक मार्केट्स टॉप पे चल रही हैं और इंटरनेशनली भी जो हमारे सिस्टम्स हैं, जो हमारे प्रोसीजर्स हैं, दैट आर फॉलोड इंटरनेशनली। नाउ इंडियन मार्केट इज अ मार्केट टू रेकन विद। इसलिए हमने सोचा कि चार्टर्ड अकाउंटेंट्स के लिए हाउ टू इन्वेस्ट, हाउ टू क्रिएट वैल्यू इन वर्थ बाय इन्वेस्टमेंट, हाउ टू अंडरस्टैंड रिस्क, हाउ टू पिक पोर्टफोलियोज विच विल बी विनिंग, एंड मोर इम्पोर्टेंटली जो इसका रेगुलेटरी मैकेनिज्म है उसको कैसे वो सब्सक्राइब करे, कैसे उसको कंप्रीहेंड करे, इसके लिए आज का ये कॉन्फ्रेंस है। इस कॉन्फ्रेंस में रिकॉर्ड लोग आए हैं, बहुत बेहतरीन और खूबसूरत इसका वेन्यू है। एंड वेरी इंपॉर्टेंटली आज का पर्पस चार्टर्ड अकाउंटेंट्स को पूरे तरीके से ट्रेन करना है, उनको पूरा एजुकेट करना है ताकि उनके वो इन टर्न अपने क्लाइंट्स को इस रास्ते पे ले जा सकें। हम सबका एक ही मकसद है, देश के लिए काम करना और अपने क्लाइंट्स को वैल्यू एंड वर्थ क्रिएट करना बाय इन्वेस्टमेंट्स इन स्टॉक मार्केट्स। देखिए, यंगस्टर से मैं सिर्फ कहना चाहूंगा कि गैम्बलिंग टेंडेंसी से काम ना करें, लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट्स करें और अगर ट्रेडिंग करते हैं वो भी लॉजिकल बेसिस के ऊपर स्टॉप लॉस और टारगेट्स के मद्देनजर करें ताकि उनको नुकसान ना हो, चाहे प्रॉफिट थोड़ा कम हो। क्या कहेंगे आज के कॉन्फ्रेंस के बारे में, खासतौर पे ये सीए आपके जो लोग खासतौर पे एक्चुअली जो इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया की जो कैपिटल मार्केट कमेटी है, कमेटी फॉर फाइनेंशियल मार्केट एंड इन्वेस्टर प्रोटेक्शन, इसने एक नेशनल कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज की है। इस नेशनल कॉन्फ्रेंस के ज़रिए जो चार्टर्ड अकाउंटेंट को हम मैसेज देना चाह रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा चार्टर्ड अकाउंटेंट के लिए अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल है कैपिटल मार्केट के अंदर। वो रिसर्च एनालिस्ट बन सकते हैं, वो एडवाइजर्स बन सकते हैं, वो आईपीओ एडवाइजर्स बन सकते हैं। अपने क्लाइंट्स को एक जो नया एरिया है जहाँ बैंकिंग फाइनेंस होता है, बैंकिंग फाइनेंस के बजाय आईपीओ के थ्रू कैसा पैसा लिया जा सकता है और कॉरपोरेट गवर्नेंस को कैसे बढ़ावा दिया जा सकता है, उसके बारे में यहाँ पर चर्चाएं होगी। उसके अलावा हमने एक विशेष प्रोग्राम रखा है इसके अंदर, सीए द इन्वेस्टमेंट की पाठशाला, सीए द इन्वेस्टमेंट गुरु। जो आज की पोजीशन क्या है, बेसिकली जितने भी फंड मैनेजर हैं अक्रॉस द कंट्री, जो लाखों करोड़ का फंड मैनेज कर रहे हैं, वो चार्टर्ड अकाउंटेंट्स हैं। एचडीएफसी म्यूचुअल फंड हो, एसबीआई म्यूचुअल फंड हो, कोटक म्यूचुअल फंड हो, ये सारे जो आईएनजी वैश्य का जो म्यूचुअल फंड हो, मोतीलाल ओसवाल हो, आनंद राठी हो, ये सारे बड़े नाम जितने भी हैं जिनके म्युच्युअल फंड्स हैं, वो सारे के सारे चार्टर्ड अकाउंटंट हैं। मेंबर्स हे सुद्धा उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने आम्हाला या कॉन्फरन्ससाठी प्रतिसाद मिळालेला आहे। 2 दिवसांची ही राष्ट्रीय परिषद आहे, ज्यामध्ये 2 दिवसांमध्ये विविध विषयांवरती कॅपिटल मार्केट, गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, डूज डोंट्स, त्याचबरोबर पहिल्यांदाच जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे त्याविषयी सुद्धा माहिती आहे। आता येणाऱ्या निवडणुकांचे निकाल लागतील त्यावेळेला ह्या शेअर मार्केटमध्ये कसं काय हवा असेल, त्याचबरोबर त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्या नवीन सरकारच्या धोरणांप्रमाणे जर कॅपिटल मार्केटमध्ये जर शेअर मार्केटमध्ये काही बदल होणार असतील तर त्या संदर्भात सुद्धा यावरती चर्चासत्र आयोजितले आहे। या पूर्ण चर्चासत्रामध्ये उद्याच्या दिवशी इन्व्हेस्टमेंट की पाठशाला म्हणून एक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये सीए विक्रम कोटक आणि सीए अनिल शिंगवी आपल्याला मार्गदर्शन करतील। हा कार्यक्रम झी बिझनेसवरती सुद्धा ते टेलिकास्ट करणार आहेत आणि अनिल शिंगवी सर आणि विक्रम कोटक सर हे इन्व्हेस्टमेंट की पाठशालामध्ये उद्या सकाळी ज्या आपल्या 1 तासाच्या सत्रासाठी येतील त्यासाठी सुद्धा आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। 2 दिवसांच्या पूर्ण राष्ट्रीय परिषदेमध्ये आम्हाला भारतभरातून विविध क्षेत्रामधल्या लोकांकडूनही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी मिळालेला आहे रिस्पॉन्स। त्याचबरोबर जे आमचे स्पीकर्स आहेत, वक्ते जे आहेत, ते पुण्याबाहेरूनही मुंबई, दिल्ली, इथून इंदोरवरनं वगैरे आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि पुणे शाखेच्या वतीने सगळ्यांना आभार व्यक्त करते। भारतातले सर्वसामान्य लोक ही शेअर मार्केटशी निगडीत झालेले आहेत। वेगवेगळ्या कंपन्यांचे ते शेअर्स घेत विकत असतात। पब्लिक इश्यूला चांगला रिस्पॉन्स येतो। आता ह्या शेअर मार्केटवर जसा आर्थिक निकालांचा परिणाम होत असतो, त्याचप्रमाणे जे काय सरकार कुठलं येणार आहे, त्याची धोरणं काय आहेत, ह्याचा देखील परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो। आपल्याला कल्पना आहे की येत्या 15 दिवसामध्ये लोकसभेचे निकाल लागणार आहेत, नवीन सरकार अस्तित्वात येईल। त्यामुळे ही एक खूप मोठी घटना आहे स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनातून की भारताची पुढच्या 5 किंवा 50 वर्षातली दिशा काय राहील हे
ह्या लोकसभेचे जे काही निकाल आहेत ते आपल्याला दूरगामी परिणाम करणार आहेत आणि पर्यायांनी आर्थिक जगतावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये आम्ही याचा उहापोह करणार आहोत की ह्या बदल